खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत झटकीपट मेथीची भाजी। अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीजसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा। तर झटकीपट मेथीची भाजी बनवण्यासाठी गरम कढईमध्ये एक पळी तेल घालू आणि तेल छान गरम झालं की आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालू, हलकीशी परतून घेऊ। आता यामध्ये 2 ते 3 पाकळ्या बारीक चिरलेला लसूण घालू। लसूण आणि मिरची छान अशी हलकीशी ब्राऊन झाली की 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून मेथीची भाजी घालू। मेथीची भाजी पिळून घालायची बरं का, आणि अजिबात चिरायची नाही, खुडूनच घ्यायची, म्हणजे खूप छान टेस्टी भाजी लागते। आता 10 मिनिटं भिजवलेली मुगाची डाळ घालू आणि 2 मिनिटांसाठी झाकण ठेवू। आता 2-3 मिनिटांनी पाहूया भाजी थोडी खाली गेली, चवीपुरतं मीठ घालू आणि भाजीला छान पैकी हलवून घेऊ। बघा मस्त पाणी सुटलंय भाजीला। तर आता या पाण्यामध्येच आपल्याला भाजी आणि मुगाची डाळ शिजवून घ्यायची, अजिबात पाणी घालायचं नाही बरं का। मुगाच्या डाळीने ना मस्त भाजी लागते। आता परत झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटांनंतर पाहू थोडंसं पाणी आटलंय आणि भाजी आणि डाळ थोडीशी शिजली आहे। तर बघा जास्त शिजवायची नाही, थोडीशी अशी अख्खीच ठेवायची, म्हणजे खूप टेस्टी भाजी लागते। आता हे पाणी आपण पूर्ण आटून घेणार आहोत, झाकण नाही ठेवायचं। आता 2-3 मिनिटांनी परत आपण हलवून घेऊ आणि हे सगळं पाणी आपल्याला आटून घ्यायचं। बघा छान दिसते ना भाजी, आणि सुगंध तो खूप छान येतो शिजताना। तर पाहूया आता 2-4 मिनिटांनी मस्त कोरडी झाली आहे भाजी, डाळही आपली मस्त पाहिजे तेवढी शिजली आहे, छान दिसते, अशीच पाहिजे भाजी। तसं मस्तपैकी आपली भाजी कोरडी झाली, गॅस बंद करून घेऊ आणि झटकीपट आता ही मेथीची भाजी झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे। तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।